लाडक्या बहिणींनो नमस्कार। मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आता पार पडल्या आहे आणि आता निकाल सुद्धा लागलेला आहे आणि आता महायुती सरकार निवडून आली आहे आणि लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे। लाडका भाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर लाडक्या बहिणीने दिलेल्या भरघोस मतामुळे भाऊ खूप खुश झाला आहे आणि आता लाडकी बहिणीला खुश खबर देणार आहे। तर काय खुश खबर देणार आहे हे आपण समोर पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करायचे आहे व अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑन करून घ्यायचे आहे। तर काय खुशखबर आहे तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकाचा निकाल लागला आहे आणि महायुती सरकार भरघोस मताने निवडून आलेली आहे आणि लाडक्या बहिणींनी जे भरघोस अपेक्षेपेक्षा जास्त मतदान केलं त्यासाठी हे तीनही भाऊ आता खूप खुश झाले आहे। आणि काही लोक बोलायचे की निवडणुकीनंतर ही योजना बंद पडणार, तर आता ही योजना बंद पडणार नाही। ही योजना आता समोर 5 वर्षापर्यंत चालूच राहणार आहे आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत तुम्हाला दरमहा 1500 रुपये देण्यात येत होते, पण महायुती सरकारने निवडणुकीमध्ये घोषणा केली होती की आम्ही 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ। तर आता लाडकी बहिणीने जे मतदान केलं त्यामुळे लाडके भाऊ खूप खुश झाले आहे आणि आता 1500 ऐवजी 2100 रुपये दरमहा तुम्हाला मिळणार आहे आणि 2100 रुपये तुम्हाला लवकरच सरकार स्थापन झाल्यानंतर मिळणार आहे। आणि आता लाडक्या बहिणीला एक गिफ्ट सुद्धा मिळणार आहे, कारण लाडक्या बहिणीमुळेच हे शक्य झालं आहे आणि आता हे तीनही भाऊ खुश झाले आहे आणि लाडक्या बहिणीला 2100 रुपये व गिफ्ट सुद्धा मिळणार आहे आणि याची लवकरच घोषणा सुद्धा केली जाणार आहे। तर लाडक्या बहिणीसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे। तर अशीच माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।